ही पूर्वीपासूनच मानव पूजा करत आलेला आहे. याच्या मागे कधी भीती तर कधी आदर आहे. ग्रामीण भागात विविध दैवते त्यांच्याशी संबंधित आख्यायिका, परंपरा, रीतिरिवाज, अंधश्रद्धा यांच्याशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली दिसते. अशा गोष्टीतून तेथील व्यक्ती कशा लोकसंस्कृतीच्या उपासक होतात हे दिसून येतं. मानव व निसर्ग यांची अद्वैत समजते. पर्यावरणाचे विविध घटक, आख्यायिका यांच्या माध्यमातून माणसाच्या दररोजच्या जीवनात ते कसं झिरपत गेलेले हे या शोधनिबंधाच्या माध्यमातून सर्वेक्षण करताना आढळून आलेलं आहे. निसर्ग नियमानुसार आपलं रोजचं जगणं पंचमहाभूतांच्या परिघात कसे आहे हे विविध आख्यायिकातून मांडण्याचा प्रयत्न या शोधनिबंधातून केलेला आहे. वरील शोधनिबंधातून त्या परिसरातील परंपरा, इतिहास, भौगोलिक पर्यावरण व पीक पाणी समजते. पीक पाणी म्हणजे जसे की गव्हाच्या काळात हत्ती बनवला जातो, म्हणजे ही यात्रा साधारण क्षेत्रात असतात आणि तोपर्यंत गहू निघून गेलेला असतो आणि त्याचा वापर करून हत्ती बनवण्यासाठी वापरतात. दैवताविषयी श्रद्धा, संकेतांची जाळी किती मजबूत आहे हे आजही आधुनिक जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसेच भारतीय संस्कृतीत नागपूजेच्या विविध प्रकारांचा पगडा आजही गती असल्याचे दिसते. हरिण, रेडा, नाग, हत्ती, कडुलिंब अशा विविध प्राणी, वनस्पती यांच्याशी संबंधित दंतकथा तसेच परंपरा त्यांच्याविषयी आदर, भीती व्यक्त होत आहेत. परंतु पर्यावरणातील विविध घटकांचे महत्त्व, वाढ व संवर्धन अधोरेखित होण्यासाठी काही दंतकथा सहाय्य करतात ते पण त्यातून दिसून आलं. म्हणजे कडुलिंबाच्या बाबतीत हे पाळलं जातं, तर कडुलिंब तसं पर्यावरणासाठी आणि किंवा मानवासाठी किती गरजेचं आहे, तर त्यामुळे कुठेतरी त्याला एक सहाय्य मिळते आणि त्यातून कडुलिंबाच्या झाडाचं रक्षण पण होते आणि त्यातून एक पर्यावरणाचं रक्षण होते. त्याच्यानंतर सादरीकरणासाठी डॉक्टर सुजाता सचिन देशमुख त्यांच्या शोध